हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी घरच्या घरी ओव्हनचा वापर न करता कुकीज तयार करणार आहे. या कुकीज अगदी खुसखुशीत व चवीला एकदम अप्रतिम अशा बनवून तयार होतात. या कुकीज बनवायला अगदी सोप्या आहेत. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. कुकीज बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप साजूक तूप. इथे मी साजूक तूपच वापरलेलं आहे. तुम्ही बटर वापरलं तरी सुद्धा चालेल, परंतु प्रत्येक वेळी बटर हे आपल्याकडे अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे या कुकीज मी साजूक तुपामध्येच बनवलेल्या दाखवल्या आहेत. अर्धा कप आपल्याला पिठी साखर लागणार आहे. ही आपली रेग्युलर साखर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आता हे तूप व पिठी साखर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. हे दोन्ही छान एकत्र झालं पाहिजे. 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता तूप व पिठी साखर छान एकजीव झाली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दूध घालायचं आहे. दूध इथे मी उकळून थंड केलेलं वापरलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घालायचा आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे व अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मिक्स केलेलं आहे, परंतु आपण विस्करचा वापर न करताना हातानेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित असे मिक्स केलेले आहेत. याचा अगदी कणकेप्रमाणे एक गोळा तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व छान असं मिक्स झालं आहे. अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये चोको चिप्स घालायचे आहेत. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील घालायचे तरी सुद्धा चालतील. आता हे सर्व आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. इथे मी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली आहे. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. आता कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. इथे एका ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे. आता इथे मी माझ्याकडे कुकी कटर आहे त्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपले सिंपल असे गोल कुकीज बनवून तयार करू शकता. आता या कुकीजच्या मिश्रणामधील थोडंसं मिश्रण आपल्याला या कुकी कटरमध्ये घालायचं आहे व याप्रमाणे आपल्याला प्रेस करून याचे कुकीज तयार करायचे आहेत. इथे मी फुलाच्या शेपचे कुकीज तयार केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता याला खाली एक छोटीशी प्लेट आहे. हे प्रेस करून आपल्याला कुकी कटर साईडला करून घ्यायचं आहे व यावरची ही जी छोटी डिश आहे ती आपण बाजूला काढून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कुकीज बनवून तयार झालेली आहे. अगदी फुलाचा शेप छान असा आलेला आहे. आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व कुकीज तयार करून घेऊया. आता इथे मी बाकीच्या कुकीज तयार केलेल्या आहेत. कढईसुद्धा आपली प्रीहीट झालेली आहे. आपण झाकण काढूया. आपण जे कुकीज तयार केलेलं ताट आहे ते या स्टँडवरती ठेवायचं आहे. आता या कढईवरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे आपल्याला लो फ्लेमवरती कुकीज छान बेक होऊ द्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता कुकीजला छान असा रंग आलेला आहे. या कुकीज मस्त अशा बेक झालेल्या आहेत. आता एक कुकीज मी तुम्हाला उचलून दाखवते. खालच्या सुद्धा बाजूने या कुकीज छान अशा बेक झालेल्या आहेत. तर याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व कुकीज बेक करून घेऊया. आता इथे मी सर्व कुकीज तयार करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या एकदम सिंपल व झटपट तयार होणाऱ्या कुकीज बनवून तयार झाल्या आहेत. या कुकीज एकदम टेस्टी अशा बनवून तयार झाल्या आहेत. ही कुकीजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही कुकीजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.